प्रतिष्ठेचा समजला जाणारा संस्कृती कलादर्पण पुरस्कार सोहळा मुंबईत नुकताच पार पडला। यावेळी झी 24 तासला सर्वोत्कृष्ट मराठी न्यूज चॅनलचा पुरस्कार मिळाला। तसंच सर्वोत्कृष्ट वृत्तनिवेदिकेचा पुरस्कारही झी 24 तासच्या सुवर्णा जोशींना मिळालाय। तर सिने अभिनेते रवींद्र महाजनी यांना यावेळी जीवन गौरव पुरस्काराने गौरवण्यात आलं। 10वा संस्कृती कलादर्पण पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। व्यावसायिक नाटक, सिनेमा आणि टेलिव्हिजन कलेच्या या सर्वांगीण क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या कलावंतांचा यावेळी गौरव करण्यात आला। या पुरस्कारूपी बहुमानाने या कलावंतांनाही आपल्या कलेची एक प्रकारे पावतीच मिळाली। यावेळी सर्वोत्कृष्ट नाटक झिम पोरी झिम, सर्वोत्कृष्ट मालिका अनामिका, तर सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरला पांगिरा। नटरंग सिनेमासाठी अतुल कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला, तर झिंचिक झिंसाठी माधवी जुवेकर ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री। तसंच यावेळी सर्वोत्कृष्ट लक्षवेधी अभिनेत्री म्हणून रीमा आणि ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरवण्यात आलं। खूप आनंद झाला मला। त्या निमित्ताने मला आयुष्यामध्ये ज्या दिग्गजांबरोबर काम करायला मिळालं, ज्यांनी मला घडवलं, शांताराम बापू, राज दत्त यांच्या प्रति मला कृतज्ञतापूर्वक आभार मानता आले। आनंद वाटतोय, कारण मला माझ्या कारकिर्दीत पुरस्कार फार कमी मिळालेत, पण ह्या चित्रपटासाठी मिळालाय। म्हणजे जेव्हा योग्य कामासाठी पुरस्कार मिळतो तेव्हा त्याचा आनंद जास्त असतो, कारण हा चित्रपट एक खरंच आव्हान होतं आणि एक सामाजिक जाणीव ठेवून बनवलेला चित्रपट आहे, त्यामुळे जास्त आनंद झालाय। आणि कला संस्कृती या इन्स्टिट्यूशनचे मी आभार मानते। तसंच यावेळी कलावंतांनी बहारदार सादरीकरणही केलं। यानंतरही सोहळा उत्तरोत्तर रंगतच गेला। प्रसार माध्यमांमध्ये दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांमध्ये झी 24 तासने बाजी मारत सर्वोत्कृष्ट न्यूज चॅनलचा पुरस्कार पटकावला, तर झी 24 तासच्या सुवर्णा जोशी यांना सर्वोत्कृष्ट वृत्तनिवेदिकेचा पुरस्कार देण्यात आला। झी 24 तासने एक पाऊल पुढे टाकत सामाजिक बांधिलकीची वेळोवेळी जपणूक केली आहे, त्यामुळे झी 24 तासला मिळालेला हा पुरस्कार म्हणजे जनसामान्यांचा जणू कौलच आहे। झी 24 ताससाठी बागेश्री कानडेसह स्मिता मांजरेकर, मुंबई।